छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत 6 मृत कबुतरे आढळल्याने महासभेत नगरसेवकांचा गदारोळ। आमदार प्रताप सरनाईक यांनी कोर्ट केसेस मागे न घेतल्यामुळेच सिंगानिया शाळेतील कामगारांच्या मुलांची फी सवलत रद्द आणि 1 जुलैपासून लांब पल्ल्यांच्या गाड्या ठाणे स्थानकात थांबणार, खासदारांच्या हस्ते झाला शुभारंभ। घरात बँकेची ब्रांच अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। काहीतरीच काय घरात ब्रँच कमाल आहे। आता टीजीएसबीतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले टीजीएसबी मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, एसएमएस आणि आरटीजीएस एनईएफटी सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत 6 मृत कबुतरे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। हॉस्पिटलच्या इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने ही कबुतरे आत पडली। रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्याने अखेर महासभेत या विरोधी नगरसेवकांनी आवाज उठवला। पालिकेचे वैद्यकीय अधिकारी केंद्रे यांनी हे आपले काम नसून त्याबाबत बांधकाम खात्याला विचारा असे सांगून हात झटकले। बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता टाकीवरील झाकणे चोरीला गेल्याने ती आता काढून टाकीवर लाद्या बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले। रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था असताना टाकीवरील झाकणे चोरीला कशी जातात यावर नगरसेवकांनी खुलासा विचारला। महापौर अशोक वेती यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी रेमंड कंपनी विरोधातील कोर्ट केसेस मागे न घेतल्यामुळेच सिंगानिया शाळेतील कामगारांच्या मुलांची फी सवलत रद्द केल्याची माहिती सिंगानिया उद्योग समूहाच्या सूत्रांकडून सांगण्यात येते। कोर्टातील याचिका मागे घेतल्यास विद्यार्थ्यांची सवलतही कायम राहील असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। त्यामुळे फी सवलत रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा देणारे सरनाईक आता काय भूमिका घेतात याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे। कंपनी बंद करताना युनियन आणि व्यवस्थापनामध्ये जो करार झाला होता त्यानुसार युनियनने केलेल्या सर्व कोर्ट केसेस मागे घेण्याचे मान्य करण्यात आले होते। मात्र केसेस मागे घेत नसल्याने कामगारांच्या मुलांची फी सवलतही कायम ठेवण्याची युनियनची मागणी मान्य करता येणार नाही असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते। त्यानंतर युनियनने आपल्या केसेस मागे घेतल्या, मात्र या याचिकांमध्ये युनियनसोबत सहयाचिकाकर्ते असलेल्या प्रताप सरनाईक यांनी आपल्या केसेस मागे घेतलेल्या नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांची फी सवलत काढून घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या ठाण्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने तब्बल 9 गाड्यांना ठाण्यात थांबा दिला आहे। 1 जुलैपासून या गाड्या ठाणे स्थानकात थांबणार आहेत। खासदार आनंद परांजपे, ठाण्याचे महापौर अशोक वेती आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी ठाणे स्थानकात आलेल्या गोदान एक्सप्रेसचं स्वागत करत रेल्वेला झेंडा दाखवला। लोकमान्य टिळक हबीबगंज एक्सप्रेस, लोकमान्य टिळक प्रतापगड एक्सप्रेस, वाराणसी एक्सप्रेस, कोइंबतूर एक्सप्रेस, मदुराई एक्सप्रेस, गोरखपूर एक्सप्रेस, छपरा एक्सप्रेस, मुझफ्फरपूर एक्सप्रेस आणि दरभंगा एक्सप्रेस अशी या नव्या गाड्यांची नावे असून त्या नियमितपणे ठाण्यात थांबणार आहेत। आयदर लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा कल्याणला जाऊन या लांब पल्ल्याच्या ट्रेन्स पकडायला लागायच्यात आणि त्यामुळे शिवसेनेचे आमचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनरल मॅनेजर कुलभूषणजी यांची भेट घेतली होती आणि नंतर मी विवेक सहाय, चेअरमन रेल्वे बोर्ड यांची भेट घेऊन 9 ट्रेन्स कमीत कमी या ठाणे स्टेशनमध्ये थांबाव्यात अशा प्रकारचं निवेदन त्यांना 10 मेला दिलं होतं आणि त्यावर लवकरच निर्णय घेऊन 1 जुलै 2011 पासून 9 ट्रेन्स लांब पल्ल्याच्या उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये जाणाऱ्या या आजपासून ठाणा स्टेशनला थांबाव्या लागलेल्या आहेत। आपण नुकतंच 1055 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर गोदान एक्सप्रेस याचं जल्लोषात स्वागत ठाणा स्टेशनवर केलं। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात रेमंड ठाण्यातील सर्वात महागडी जमीन ठरणार, पोलीस उपायुक्तांसह 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा रेल्वे प्रवास। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। 8 महिन्यांपूर्वी टाळे लागलेल्या ठाण्यातील रेमंड कंपनीच्या तब्बल 126 एकर जागेची बोली सुमारे 2,500 कोटींच्या आसपास लावण्यात आली आहे। या परिसरातील जमिनीला एकरी 8 ते 10 कोटी रुपयांचा भाव मिळत असताना रेमंडच्या जमिनीची बोली मात्र दुपटीने वाढवून लावण्यात आली आहे।
त्यामुळे हा व्यवहार ठरलेल्या बोलीला झाल्यास ती ठाण्यातील सर्वात महागडी जमीन ठरणार आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात सध्या मोकळी जमीन उपलब्ध नाही. मात्र रेमंड कंपनीकडे 1 गठ्ठा 126 एकर जमीन असल्याने तिथे मोठी टाउनशिप उभारणे शक्य होणार आहे. तिथे हाय क्लास निवासी संकुले उभारली जाण्याची शक्यता असल्याने तेथील जमीनही चढ्या दराने विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्तांसह 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून बदल्यांमध्ये गुन्हे शाखेचे 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांच्याकडे गुन्हे शाखेची तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त शिवाजी राठोड यांच्याकडे उल्हासनगर परिमंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात नव्याने आलेले पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेची तर वाघमोळे यांच्याकडे मुख्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंधनाचे वाढते दर आणि वाहतूक कोंडीचा विचार करता पर्यायी वाहतूक साधनांचा वापर केला पाहिजे. मी मुंबईचा पालकमंत्री असल्याने रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतो असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी ठाण्यात केले. डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ झाली आहे. सरकार आपल्या परीने दरवाढ कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मुंबईतून ठाणे किंवा कल्याणला खासगी गाड्यांनी यायचे असेल तर वाहतूक कोंडीमुळे तास ते 2 तास लागतात. त्याऐवजी लोकलचा प्रवास कमी खर्चात आणि कमी वेळेत करता येतो. मुंबईतील उपनगरात प्रवास करण्यासाठी मी रेल्वेला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात सुस्त लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे इंधन दरवाढीची सर्वाधिक झळ ठाणेकरांना. जुलैच्या प्रत्येक शुक्रवारी वागळे विभागाचा वीज पुरवठा बंद राहणार आणि टॅक्सी चालकाकडून 60,000 रुपये उकळणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे राज्यात महागाईचा भडका उडाला असताना पुणे, पिंपरी चिंचवड यासारख्या काही महापालिकांनी त्यांच्या परीने पेट्रोल, डिझेल, गॅसवरील जकात आकारणीत सवलत देणारे ठराव मंजूर करून सरकारकडे पाठवून दिले आहेत. ठाणे महापालिकेत मात्र सुस्त लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे याच स्वरूपाचा ठराव मार्चपासून लाल फितीत फाईलमध्ये बंद करून गुंडाळून ठेवला गेला आहे. सर्व स्तरांवरील बेफिकिरीमुळे आणखी काही महिने तरी ठाणेकरांच्या नशिबात इंधन दर सवलतीचा योग जुळून येणे अशक्य आहे. जकात करात माफी व सवलतीचा ठराव महासभेत मंजूर झाल्यावर तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला जातो. या मंजुरीनंतर ही सवलत प्रत्यक्षात येऊन सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळतो. ठाण्यात डिझेल, पेट्रोल यांच्यावर 4.25% जकात आणि गॅसवर 5% जकात आकारली जाते. हे दर इतर महापालिकांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे गेल्या काही महिन्यात वारंवार झालेल्या इंधन दरवाढीची सर्वाधिक झळ ठाणेकरांना बसली आहे. आधीचीच दरवाढ असह्य झाली असताना या कालावधीत कदाचित आणखी ही दरवाढ नजीकच्या काळात होऊ शकते याची चिंता ठाणेकरांना लागली आहे. महावितरणाच्या वागळे इस्टेट विभागाअंतर्गत कोलशेत आणि वागळे इस्टेट या उपविभागातील फीडरची जुनी वीज वाहिनी बदलण्याचे काम जुलै महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 1, 8, 15, 22 आणि 29 जुलै रोजी या परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज वाहिनी बदलण्याच्या या कामामुळे ब्रह्मांड फेज 1, 8, स्वस्तिक पार्क, राजरतन पार्क, नंदनवन कॉम्प्लेक्स, ऋतू इस्टेट, निखिल कन्स्ट्रक्शन या भागाची वीज सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बंद राहील.
दम्यावर उपचार करून देतो असे सांगून एका टॅक्सी चालकाकडून 60,000 रुपये उकळणाऱ्या बोगस डॉक्टरला ठाणे क्राईम ब्रांचने बुधवारी रात्री अटक केली. जावेद बाबा मिया घोडके असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा एक सहकारी पसार झाला आहे. मुंबई येथील शिव परिसरात टॅक्सी चालकाचे काम करणारे इरफान खान यांना गेल्या काही वर्षांपासून दम्याचा त्रास होता. दम्यासारख्या आजारावर गुणकारी औषध देणारे एक डॉक्टर आपल्या ओळखीचे आहेत असे या व्यक्तीने इरफानला सांगितले. या उपचारासाठी 75,000 रुपये खर्च होणार आहे असे त्यांनी सांगितले असता इरफान यांनी इतकी रक्कम शक्य नसल्याचे सांगत 60,000 रुपये देण्याची तयारी दर्शवली. तलावपाडी येथील साई श्रद्धा आयुर्वेदिक दवाखान्यात जावेद बाबांनी इरफानकडून 60,000 रुपये घेतले आणि इरफानला दम्यावर मात करण्यासाठी काही औषधे दिली. मात्र जावेद बाबांनी दिलेल्या औषधांमुळे फरक पडत नसल्याने इरफान यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता क्राईम ब्रांचने पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ आणि त्यांच्या टीमने जावेद बाबाला अटक केली. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत 6 मृत कबुतरे आढळल्याने महासभेत नगरसेवकांचा गदारोळ. आमदार प्रताप सरनाईक यांनी कोर्ट केसेस मागे न घेतल्यामुळेच सिंगानिया शाळेतील कामगारांच्या मुलांची फी सवलत रद्द. आणि 1 जुलैपासून लांब पल्ल्यांच्या गाड्या ठाणे स्थानकात थांबणार, खासदारांच्या हस्ते झाला शुभारंभ. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.